प्रारूप मतदार यादी दिनांक 6 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली असून या निमित्ताने पत्रकार परिषदेमध्ये कुमार आशीर्वाद, जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सोलापूर यांनी नवमतदारांनी नाव नोंदणी करून आपला मताधिकार बजावावा असे आवाहन केले। दिनांक 6 ऑगस्ट 2024 रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये प्रारूप यादी प्रकाशित करून यंदाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। सदर कार्यक्रम दिनांक 6 ऑगस्ट 2024 ते 20 ऑगस्ट 2024 या कालावधीत राबविला जाणार आहे। दिनांक 1 जुलै 2024 रोजी किंवा त्याआधी 18 वर्ष पूर्ण केलेल्या नागरिकांना या कालावधीत मतदार नोंदणी करता येणार आहे। 2024 मध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये मताधिकार बजावण्यासाठी ही महत्त्वाची संधी असल्याने पात्र नवमतदारांनी नाव नोंदणी करावी। तसेच ज्या मतदारांची नावे वगळली गेलेली आहेत अथवा ज्यांची नावे मतदार यादीमध्ये नाहीतच अशा सर्व नागरिकांनी नमुना अर्ज क्रमांक 6 भरून आपली नावे मतदार यादीत समाविष्ट करावीत असे कुमार आशीर्वाद, जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सोलापूर यांनी म्हटले। प्रारूप यादीमध्ये आपले नाव आहे किंवा नाही याची मतदारांनी खात्री करणे आवश्यक आहे, कारण बरेचदा ऐन मतदानाच्या दिवशी आपले नाव मतदार यादीमध्ये नाही अशी तक्रार अनेक मतदारांकडून केली जाते। तसेच आपले नाव, पत्ता, लिंग, जन्मदिनांक, वय, ओळखपत्र क्रमांक, मतदारसंघ इत्यादी तपशीलसुद्धा अचूक आहे का नाही याची खात्री करणे आवश्यक आहे। ज्या मतदारांना सदर तपशिलामध्ये दुरुस्त्या करावयाच्या असतील त्यांनी अर्ज क्रमांक 8 भरावा। विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत एखाद्या मतदारसंघातील एखादा मतदार यादीत दिलेल्या पत्त्यावर राहत नसेल तर अशा नावाबद्दल त्याच मतदारसंघातील अन्य मतदार आक्षेप घेऊ शकतो। त्यामध्ये जर तथ्य आढळून आले तर पडताळणी करून संबंधित मतदाराच्या नावाची वगळणी केली जाते। मतदार याद्यांच्या अद्यावतीकरण होण्यासाठी अशा अपात्र मतदारांची वगळणी ही महत्त्वाची असते। नवमतदार नोंदणी, दुरुस्ती व वगळणी यासाठी दिनांक 10 व 11 ऑगस्ट 2024 व दिनांक 17 व 18 ऑगस्ट 2024 या दिवशी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविला जाणार असून या दिवशी प्रत्येक मतदान केंद्रावर BLO मतदार यादीसह उपस्थित राहतील। तरी नागरिकांनी आपली नावे विशेष पुनरीक्षण कार्यक्रम दिनांक 6 ऑगस्ट 2024 ते 20 ऑगस्ट 2028 या कालावधीत नोंदवून घेण्यात यावीत। तसेच तदनंतर सदर मतदार नोंदणी प्रक्रिया ही निरंतर सुरू राहणार आहे असे आवाहन कुमार आशीर्वाद, जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सोलापूर यांनी केले। यावेळी त्यांनी 1500 पेक्षा तो कमी करून 1350 केला आहे। आता कुठल्याही बूथवर 1350 पेक्षा वोटर नाही झाले पाहिजे त्यांचे आदेश होता। आणि तिसरा त्यांचा असा आदेश होता की असा समजा की एक लोकेशनवर 2 बूथ आहे, एक बूथ मध्ये 1500 वोटर आहे, दुसरा बूथ मध्ये 300 वोटर आहे, तर तुम्ही 1500 वोटरच्या जे बूथ आहे त्यामधून 500-600 वोटर काढून तुम्ही 300 वोटर मध्ये जे बूथ आहे 300 वोटरच्या जे बूथ आहे त्यामध्ये अटॅच करा। तो पण आम्ही एक्सरसाइज केला आहे। हे सगळे एक्सरसाइज केल्यानंतर आमच्याकडे 124 नवीन पोलिंग बूथ तयार झालेले आहेत। 226 बूथ मध्ये आम्ही मर्ज केला आहे। मर्ज केल्यानंतर एक बूथ मधून काढून दुसऱ्या बूथ मध्ये काही वोटर्स अटॅच केले आहे आणि एक बूथ आमच्या पंढरपूर मध्ये आम्ही बंद केलाय, डिलीट केलाय, त्यांचे वोटर्स आम्ही काढून दुसरे बूथ मध्ये अटॅच केलाय। तसेच भारत निवडणूक आयोगच्या असा पण सूचना होती की जे बिल्डिंग चांगल्या व्यवस्थेमध्ये नाही आहे, जे डिसरिपेअर झालंय, त्या लोकेशन चेंज करून, बूथ चेंज करून जे व्यवस्थित बिल्डिंग असेल त्यामध्ये तो बूथला शिफ्ट करा। हा एक्सरसाइज केल्यानंतर 151 बूथच्या लोकेशन चेंज झालाय। त्यामध्ये 99% जे बूथ आहे ते शेजारीच्या बिल्डिंग आहे। असा समजा की हा एक स्कूल आहे आणि तो दुर्व्यवस्थित होते, त्यामुळे फक्त शेजारी जे स्कूल असेल किंवा बिल्डिंग असेल तिथे त्या ठिकाणी आम्ही शिफ्ट केलं आहे। तरी सुद्धा ही सगळी जे आम्ही 124 नवीन पोलिंग बूथ 224 मध्ये जे मर्जिंग केलं आहे आणि जे लोकेशन 151 बूथचे चेंज झालं ते सगळी यादी आम्ही प्रकाशित करतो। त्या एरियाचे सर्व जे वोटर्स आहेत त्यांना माझी विनंती आहे की एक म्हणजे आपलं जे नवीन बूथ कुठे आहे याबद्दल फक्त खात्री करून द्या। आमची जी यंत्रणा आहे त्यामार्फत आम्ही सगळे आमच्यापर्यंत राहील की जे वोटर्स आहेत त्यांची व्हिजिट पण ऑर्गनाईज करू की वोटर्स एकवेळी जाऊन नवीन बूथ कुठे आहे ते त्यांना बघितलं पाहिजे। आता हा प्रेस कॉन्फरन्स घेण्या अगोदर आम्ही सर्व
जे पॉलिटिकल पार्टीचे रिप्रेझेंटेटिव्ह होते त्यांच्यासोबत पण बैठक घेतली. त्यांना पण आम्ही सूचना दिली आहे दोघं विषयाबद्दल की नंबर 1 आपले जे वोटर्स आहेत त्यांचे नाव मतदार यादीमध्ये आहे किंवा नाही. आपले कार्यकर्त्यांनी बूथ लेवल एजंटच्या मार्फत आपण खात्री करून घ्या. आणि नंबर 2 जिथे जिथे नवीन बूथ तयार झाले आहेत किंवा जे लोकेशन जिथे चेंज झालं आहे ते दोघं ठिकाणी आपले वोटर्सला या चेंजच्या बद्दल बदलच्या बद्दल आपण सांगावे. माझे पुन्हा सर्व जे सोलापूरचे नागरिक आहेत त्यांना हीच विनंती आहे की प्रारूप मतदार यादीमध्ये आपलं नाव आहे किंवा नाही चेक करून घ्यायचे. जर नसेल तर फॉर्म 6 भरून आपलं नाव समाविष्ट करून घ्यायचे. बस आपण आवर्जून आपले मतदान केंद्रावर जाऊन BLOला विचारला पाहिजे की माझं नाव मतदार यादीमध्ये आहे किंवा नाही. तो खात्री केली पाहिजे की माझं नाव मतदार यादीमध्ये आहे किंवा नाही. तसेच आज संध्याकाळी पासून आम्ही सर्व पोलिंग स्टेशन, तहसील ऑफिस, प्रांत ऑफिस आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवडणूक शाखावर आम्ही प्रारूप मतदार यादी प्रकाशित करतो. आपण आज संध्याकाळी पासून जाऊन तिथे पण खात्री करू शकता की आपलं नाव आहे किंवा नाही मतदार यादीमध्ये. जर प्रारूप जे मी दोघं वेबसाईट सांगितले voters.eci.gov.in आणि solapur.nic.in हे दोघं पण इपिक कार्ड नंबर एंटर करून किंवा आपले सर्व नाव पत्ता सर्व डिटेल्स एंटर करून तर आपलं नाव मतदार यादीमध्ये शोधता येईल. जर आपलं नाव मतदार यादीमध्ये नाही आहे तर आपण कृपया फॉर्म 6 भरून फॉर्म 6 भरून आपलं नाव समाविष्ट करून घ्यावे. हा जो फॉर्म 6 आहे आपण ऑनलाईन पण भरू शकतात किंवा BLOला पण देऊ शकतात किंवा तहसील ऑफिस, प्रांत कार्यालय येऊन पण आपण भरू शकता. हे फॉर्म 6 कृपया भरून घ्या. जर आपण फॉर्म 6 भरला आणि रेसिडेन्स प्रूफ दाखवला तर आम्ही आपलं नाव प्रारूप मतदार यादीमध्ये समाविष्ट करून घेऊ. मागच्या लोकसभा निवडणूकमध्ये कसा प्रॉब्लेम झाला होता की बरेच मिसिंग वोटर्स होते. मिसिंग वोटर्स मध्ये ते लोक वोटिंग करायला आले आणि त्या दिवशी त्यांना माहिती झालं की माझं नाव मतदार यादीमध्ये नाही आहे. यामध्ये मी एकदम क्लिअर करून देतो, स्पष्ट करून देतो की जर आपलं नाव मतदार यादीमध्ये नसेल तर वोटिंग करता येणार नाही. इपिक कार्ड आपल्याकडे असेल किंवा आपण मागच्या लोकसभा निवडणूकमध्ये वोटिंग केलं असाल तरी सुद्धा जर आपलं नाव आजच्या दिवशी मतदार यादीमध्ये नाही आहे तर आपण वोटिंग करू शकत नाही. म्हणून मी सर्वांना विनंती करतो की आपलं नाव आहे किंवा नाही आहे ते प्रत्यक्ष जाऊन खात्री करून घ्यायचे ज्या माध्यमाने मी सांगितलं. आणि जर नसेल तर फॉर्म 6 भरा, फॉर्म 6 भरा आणि आपले नाव समाविष्ट करून घ्या. बरेच मला पण फोन आले होते 7 मे जेव्हा आमची वोटिंग झाली होती लोकसभाची. बरेच लोकांचे फोन आला की आता माझं नाव मतदार यादीमध्ये नाही आहे पण कृपया प्रिसाइडिंग ऑफिसरला सांगून आपण त्यांना सांगा की मला वोट करून द्यायचे. कुठल्याही प्रकारचे अधिकार कोणालाही नाही आहे. जिल्हाधिकारीला पण नाही आहे, इलेक्शन कमिशनला पण नाही आहे. जर मतदार यादीमध्ये कोणाचे नाव नसेल तर ते वोटिंग नाही करू शकत आणि त्याने वोटिंग करून देण्याची परवानगी जिल्हाधिकारी नाही देऊ शकत, कोणी नाही देऊ शकत. तो आवर्जून आपलं नाव चेक करून घ्या प्रारूप मतदार यादीमध्ये आणि नसेल तर फॉर्म 6 भरून घ्या आणि आपले नाव समाविष्ट करून घ्या. ऑनलाईन मतदार नोंदणीसाठी मतदारांनी voters.eci.gov.in आपली नावे मतदार यादीमध्ये शोधण्यासाठी ceo.maharashtra.gov.in संकेतस्थळाचा वापर करावा. मतदार यादी संदर्भात काही माहिती आवश्यक असल्यास अथवा काही दुरुस्ती असल्यास संबंधित सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.